हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळी आमची ना त्या सत्यनारायणच्या पूजेची स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता आणि इकडे माझी ना सकाळी उठून ना भात वगैरे टाकला गेला होता. डाळ ही शिजण्यासाठी टाकली होती. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक. तर मस्त साऱ्याची ही तयारी करून ठेवलेली होती. आणि ताई बाहेर आहे ना रांगोळी काढत होत्या. रांगोळी रंग नाही, रंग रांगोळीचं कुठं डोक्यात आपले घेऊन यायचं ना. मला छान रांगोळी काढायची होती. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. मी दादा आहे. तू दादा आहे? हा, मी दादा आहे. जा चहा पिऊन घे जा. ओ पहा ना आमचा दादा. ओ दादा. ओ बाप, मी दादा आहे. जा मग घरात. वर हात केला का असं. तर ताईने छान अशी रांगोळी काढली बाहेर. आणि इकडे ना माझी तयारी चालू झाली होती सत्यनारायण पूजेची. तर छान असे केळीचे पानं लावली, फ्लॉवर लावली, तर थोडं डेकोरेटिंग केलं. तर मलाही माहिती आहे, मला डेकोरेटिंग करणं खूप जास्त आवडतं. आणि तिकडे ना प्रसादासाठी अक्का छोटे छोटे पानं करत होत्या. तर केळीच्या पानाचे आमचा व्हिडिओ काढायचा का? हो. हॅलो. छान मस्तपैकी पुरणपोळ्या करताय सासूबाई. बघू अजून काही काय केलं तुम्ही. आम्ही खीर केली. खिरीचं घ्याता पोळी गळालो. खिरीमध्ये तूप टाकायला लागलं अजून. हो, तूप टाकायला लागेल. वाढता येईल ना, टाकता वाढताना टाकू. मम्मी पण आलेली आहे, ताई पण आलेल्या आहे. पुरणाच्या पोळ्या करताय मस्त ताई. मम्मी ना लाटे करून देते. आणि इकडे सासूबाई भाजू राहिल्या. करा हे काय इकडं खायला भेटेल. तुम्ही लाटून देशाल. हा, मस्तपैकी साजूक तूप लावून करते. हा, मग तुम्ही पटापटा लाटा. इकडे लगेच भाजते. अहो काढलं, लाटायचंच पहिले काढलं. आमची सई कशी रेडी झाली सई दाखव ना उभं राहून. अहो वाटताना मी कामात होते ना म्हणून. आता तर हॅलो, तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे.
तर आता आहे ना 1 वाजत आला आहे. तर आमची सगळी काही तयारी झालेली आहे, पण अजून आहे ना पाहुणे यायचे बाकी आहे. तर अजून गुरुजी पण आलेली नाही आहे. तर आज आमच्या ताईंची सत्यनारायणची पूजा आहे आणि सगळी काही तयारी झालेली आहे. तर स्वयंपाक पण चाललेला आहे आणि आम्ही डेकोरेशन वगैरे सगळं काही केलं आहे. तर कसं वाटतंय कमेंटरी नक्की सांगा. स्वातीला तर सगळेजण आलेले होते. तर नाना नानीही आलेले होते. तर सगळेजण माझे ब्लॉगात बघत होते. तर मम्मीनी ना माझ्यासाठी छान असे ना श्री स्वामी समर्थांची ना मस्त काही मूर्ती आणलेली आहे. तर मस्त वटवृक्षाखाली बसलेले. तर खूप छान वाटत आहे. तर तुम्हाला पण कसे वाटत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मला तर खूप जास्त आवडले. तर स्वयंपाक सार भात कोरडे वगैरे भजे तर गरमागरम करायचे होते. तर पोळ्याही मस्त ना अजून चालूच होत्या, कारण भरपूर अशा पोळ्या करायच्या होत्या. तर मस्त मम्मी इकडे ना प्रसादही करत होती. तर गुरुजी आले, गुरुजीही पूजा मांडण्याची तयारी चालू झालेली होती. तर छान असा मम्मीने प्रसाद केला. आम्ही त्यांची छानपैकी रेडी झालाय आणि बसा ना नानी, बसा बसा. नाही त्यांचा मेकअप करताय ना. हा माझ्या सासूबाई आहे ना त्यांच्या मुलीचा मेकअप करते. मासूनाचा नाही करते, फक्त मुलीचा करते. बघितलं ना पोरगीच काम बापरे, आहो तुम्हाला मी सांभाळणार आहे आता. पोरगी सांभाळणार. हा हे बरोबर चालल्या ते आज घरी. माझी पोरगी आता सासरी चाललं रे. तुम्हाला कोण पोरी सांभाळतात, पण सुना पण सांभाळताय ना. नाही माझी पण एकच वाणितिनीची भाषी आहे. सुना पण चांगलं आहे आमच्या. माझी भाऊ चांगली आहे. आता ती टाकणार नाही एवढं हे केलं गेला तिने कट केलं बघितलं. माझी भाची सून पण खूपच चांगली आहे. बोल ग बोल बोल. ती आली नाही मम्मी का पाहिजे. मम्मी आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, असा आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, असा आशीर्वाद दे, असं असं मम्मीला आशीर्वाद दे हातून. ओ बापरे, आता लगेच खायला द्या आम्हाला. तर ही बघा, ही आम्ही घेतलेली साडी आहे. तर ब्लाऊज पण ना आम्ही अर्जंट स्टिच करून आणलं. तर कशा दिसताय आमच्या ताई, तर ताई रेडी झाल्या. तर आता पाहुणे आले. तर आता पूजाची मांडणी वगैरे सगळं झालं. तर पूजाची मांडणी झाल्यानंतर लगेच पाहुणे आले. तर पूजेची तर सुरुवातही झाली. तर चला. सुरवर ईश्वर संजीवनी जय जय.
तर पूजा पण खूप छान झाली आणि नंतर आरती वगैरे झाली आणि लगेच उत्तर पूजा करून घेतली, कारण त्यांनाही जायचं होतं. तर वेळ पण झालेला होता, कारण ते आलेच लेट होते. तर गुरुजींना पण एवढा वेळ थांबणं शक्य नव्हतं, कारण तेही सिन्नरवरून आले होते. तर लगेच उत्तर पूजा करून घेतली आणि पुढे बघा आमच्या त्यांनी खूप छान उखाणा घेतलेला आहे. तर तुम्हाला पण तुमच्यासोबतही शेअर केला आहे. माझ्या कुंकुवाशी तुझं नातं जन्मजन्मी असावं, गळ्यात घालताना मंगळसूत्र तू डोळ्यात बघून असावं, किती संकटे आली तरी तुझा हात हातात असावा, मृत्यू जवळ करताना देह माते तुझ्या मुठीत असावा. मस्त छान. तुम्ही घ्या ना, मस्त घेतला. दाजी घ्या ना, हो घ्या ना. सांगा ना तुम्ही एखादं. त्यांना येतात नाही. तर छान घेतलं ना आमच्या ताईंनी उखाणा. त्यानंतर सगळ्यांना जेवणासाठी बसवलं. तर मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता. तर त्यानंतर बायकाही जेवायला बसल्या. तर वेळ तर झालेला होत होता खूप. तर आमचं डायरेक्ट 5 वाजता जेवण झालं. तर ताईंचं जेवण झाल्यानंतर येण्या त्या आता त्यांच्या सासरी निघाल्या. तर चला. हो हो बापरे, मिठी मारली. बापरे, एवढा आनंद. लवकर या म्हणा. लवकर या. मामाला कॅमेरा चालू नव्हता ना. चला बाय बाय. बाय बाय कर ना साई. बाय बाय. हो हो बाय बाय. तर चला, आज आहे ना सत्यनारायणची पूजा झाली. तर त्या आल्या होत्या, तर 2 दिवसापूर्वी आल्या आणि आज परत गेल्या. घर खूप खाली खाली झाले. तर शांत शांत वाटतंय, कारण त्या आल्या खूप बडबड असते, सगळे काही आम्ही गप्पा मारत असतो. आज रिकाम रिकाम वाटतंय, कारण ताईंना खूप मिस करतोय. तर तेही व्हिडिओ बघत असतील. तर चला, तर आता छान असं झालं. तर 5-6 दिवसापासून लग्नाची तयारी. तर आज आता म्हणजे सत्यनारायण पूजा झाली आणि आज थोडंसं निवांत. तर खूप धावपळ होते. तर बरेच तुम्हाला अजून मी रिप्लाय पण केलेले नाहीये. तर आता वेळ भेटेलच मला, तर तुम्हाला रिप्लाय पण करेल. आणि तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. तर तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत. तर त्याचा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगेल. तर ते व्हिडिओ नवीन करेलच मी. तर चला, आता अजून आमच्या आत्या आहे. तर मी आत्याही चालल्या होत्या घरी, पण मी थांबून घेतलं. म्हटले नका, इथंही गेल्या तुम्हीही जातील, पूर्ण घर रिकाम रिकाम होऊन जाईल. तर तुम्ही थांबा आज. आणि आज 31 डिसेंबर. तर छान असा आमचा
आत्ता पण आहे ना आम्ही सकाळ जर 5 वाजता जेवलो तर भूक काही नव्हती. मस्त सार भात असं जेवण झालं आमचं, कारण जास्त काही भूक नव्हती, फक्त सार भातच खाल्ला. तर पुरणपोळीचं आज मस्त छान असं झालं. सगळे काय पाहुणे आले होते आमच्या ताईंच्या घरचे, तर चला त्यांना पण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता आणि नाना नानी पण गेले. तर आता यांची चालली आहे झोपायची तयारी. नाही नाही तुला झोपायचं नाही का बाळा? साई मला नाही येत, उघडलंय ना ते, हे उघडच आहे असं. नका तिला नाही लागत साई. पप्पांकडून घे जा. तुम्हा सगळ्यांना गुड नाईट. आत्या गुड नाईट. झोपून घ्या आता, आपण खूप थकलोय. आराम करा आता, आराम. तर चला, तर इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. शंप का आपण अजून आणू.